बोलली का काकी? तू सांग काय बोलली? हे रडू रडू काही समजायला नेऊन राहिलं. काय बोलल्या त्या? वांडाई बकऱ्या काय बोलल्या त्या घुमडी ना? मला सांग, मला काय बोलली ते? नाही काय बोलली सांग मला. अहो शांते यायले म्हणे तुम्ही म्हणे म्हातार पंचा जवान पंचाशी नाल म्हातार पंचा कुठं असं यायले म्हटलं. माय काय सांगू बापा, मला 10 रंगाचे बोलून बसल्या गे माय. लय बोलल्या व शांते, लय बोलल्या लय बोलल्या. काकी काय काय बोलल्या तुले? काय काय बोलल्या त्या वाचरट तोंड्यान? कशा कशा तुम्ही त्याच्या तोंडी लागल्या? अहो माय शांते काय सांगू, माया पोरीवर पाप लावलं, मला मायावर पाप लावलं, माझ्या सुरीवर पाप लावलं. माया पोरीले म्हणे त्या पाटलाच्या पोरासोबत ती पोरगी चालू आहे म्हणे, चांगले गुलके लावते म्हणे तिकडे जाऊ जाऊ. माय व कसं सांगू व बापा. अहो मी कानावर घेतलं पण जर पहिल्यासारखं झालं गे माय व शांती. माय कसं सांगू, मला म्हणे ते संस्कार चांगले नाही होते म्हणे, म्हणून तर ती पोरगी तशी निघाली म्हणे. ओ काय सांगू, मला रंगाची बोलली व माय. ती पोरगी का सुधी आहे काय? असं तसं माय पोरीला रंगाची बोलली होते. आता माय बाई चांगलीच बोलली होती आणि तुम्ही काय ऐकत बसल्या का शावासारख्या चांगल्या? अमाय शांती आम्हाला बोलताच नाही आलं व माय. काय रंगारंगाच्या बोलल्या बाई त्या. अव ते कमला तर कमी बाई, ते काजल एवढी सटवी बोलायला आहे होते, अशी बोलायला चपल चपल आहे. अव ती गेले आमच्या तिघीला दाबलं तिनं, एकटीने तिघीला दाबलं, आमच्या तिघीचे एकटीनेच तोंड दाबलं तिनं. काय सांगू माय शांती तुला अजून काय सांगू. अव 10-15 ली एकटी भारी आहे ते. लय वांडाय बदमाश आहे होते, वांडाय बदमाश चाले. काय लेका तिच्या तोंडी लागली हो तू? तिच्या तोंडी लागाले. अव लय बेकार बाई आहे हो माहिती, रंगारंगाची काहीच्या काही बोलून बसते बापा. नाही ते हरामखोर लय बदमाश आहे, वांडाय कुत्री घुबड लय बदमाश आहे. आमच्या रश्मीला तर रडवून सोडलं होतं तिनं. ते बोलायला कमी आहे काय? काही कुठं कुठं बोलते ना माय. बाईच्या जातीला काही इज्जतच नाही ठेवत बोलायच्या बाबतीत ते. म्हणजे पुरी नंगी बोलते, नंगी बोलाले. हा हो ते बोलायला तर कमी नाही आहे. काय तिच्या तोंडी लागली व तू तिच्या तोंडी लागाले? आणि कसं काय भांडण झालं? काय ना भांडण झालं मी सांगतो, कोणीच नका सांगू. शांते अव पाटलीनबाईच्या पोरासोबत भांडून राहिली होती म्हणते. का बा 1.5 लाख रुपये पाटलीनबाईच्या पोराने कुठतरी म्हणजे गेले असेल कुठे त्याचे 1.5 लाख रुपये तर देऊ झाले बापा. तर त्या काजल कमला म्हणे का 1.5 लाख रुपये त्या तुमच्या पाटलीनबाईच्या पोरानं बा का कलावतीच्या पोटात घातले, म्हणजे कलावतीला दिले 1.5 लाख रुपये. कलावतीला नुसतं गाडीवर घेऊ फिरवते असं तसं सांगितलं म्हणते तिले म्हणते. मग हे बोलली म्हणते मनात का बा त्याच्या घरचं मॅटर ते पाच बसून तुम्ही काय मनात आग लावायची कामं करून राहिल्या, काहीच्या काही कोणाला पाप लावून राहिल्या. तर येले म्हटलं म्हणे माय जवान पंचान म्हातार पंचा मी या काही बोलला नाही तिथे. या म्हणे म्हणते का चल तुझ्या मायला सांगतो, तुझ्या मायला घेऊन येतो. या मला सांगितलं मी गेली माय न मला धुतला होती ना. अहो धुतला तिनं माय, खेटरानं धुतलं. काय ना नाही धुतलं गे बापा शांते. वजर माजले आहे व ते वजर माजले आहे. ते कायले गळ्या कलावतीला जायते जाय कुकड्या वानाची भल्या जायरी आहे व बापा. जाऊन जाईन पुऱ्या. कायले जायला लागते म्हणजे गाडीवर बसला म्हणजे झालं काय? झालं का तिचे गोलमाल चालू? काहीच्या काही बापा कोणाला पाप लावणं खरंच बाई चुकीचं आहे तिचं. असं ऐकलं म्हणजे आपल्याला रड येते बाबा, रड आले. काय ते पोरी कठोर म्हणायचे नाही काकी, तू भल्ली ना नरम म्हणायचे. माझ्यासारखी तिथे 4-5 झापडा दिलेल्या असत्या. काकी 4-5 कानाखाली ठेवून द्या लागत होत्या व फिसक्या गायात घरी आलीपेक्षा. नाही माय शांते ते माझ्या धर्मातच नाहीये, माझ्या धर्मात नाहीये ते. मी माझ्या पोरीवर हात नाही उचला. तेवढ्या रंगाची बाई पोरगी बोलते मला त्याच्यावर हात कसा उचलू व माय? तोंडाच्या आवडीने मी लय बोलली असती पण त्याने मायावर असे पाप लावले व माय, असे पाप लावले तर मी पाप धर्मातून पूर्ण भंग होऊन गेली. नुसतं मला पापात गुंतून ठेवलं त्यानं. काकी कुठे गरीबच नाही राहा लागत, तू सिच्युएशन पाहून काम करायला लागते. ती पोरगी चांगली आहे म्हणून तुला हात नाही उचलला. त्या चांगल्या होत्या काय? मी तर म्हणतो तुला मारून टाकायला पाहिजे त्याला जाग्यावर. माझ्यासारखी मारून टाकल्या असत्या. हो मलाच तर करनाकटी मरनाकटी पाप लावले. आणि तसंही कावळ्याच्या सरपानं गाय मरत नसते. एवढी काही टेन्शन घेऊ नको तू. मार रडून राहिली. आवाज तिथंच बोलायला पाहिजे होता. तू शिनाल, तू घुबड, तू साऱ्या दुनियाची रंगीली रतन. तुला तिथंच बोलायला पाहिजे. साऱ्या दुनियाची तिची वरात करायला पाहिजे, असे रडत नाही आले पाहिजे. गलत आहे सरासर गलत. तू तिच्यापेक्षा मोठी आहे का? तिच्यापेक्षा मोठी आहे. तू तिला अजून म्हणजे खालच्या पद्धतीची खालच्या दर्जाची लय भाषा वेगळी वापरू शकली असती पण नाही, तू रडत आली. तुम्ही व दोघी जणी तुम्ही काय बिचकलं तोंड घेऊन आला इकडे? तुम्ही नाही बोलताय काय? तिच्याकडून बोलणं नाही झालं तर आम्ही काय बोलाव माय? आम्हाला तरंगारंगीची बोलली ते, आमच्याकडून नाही झालं बाई बोलणं. तू म्हणून राहिली बाई गंगे, म्हणणं तसं करणं नसते. आली बाई आम्ही वापस. हो कमी बोले काय माहिती? कमी बोलाले काय रंगारंगीची बोले? आपल्याला एवढं बोलायचं शरम वाटते. तिथं माणसं तिथं बाया तिथं वयाच्या सासरे वाटते का बापा? ते चाललो बालो बापा आम्ही कोण तिच्या तोंडी लागत बसन आलो बाई आम्ही. तर असं झालं, असे पापड लावले तिनं. लय रंगाची बोलली असं म्हणा. ते माहित आहे मला लय बोलते वांडाय. आता काय करावं? आता मी भांडायला जाऊ काय?
नाही नाही माय शांते, नाही नाही नाही, नको जाऊ माय भांडाले. एवढी चांगली पतिव्रता बाई तू, तुले पापला म्हणते मायाकडून ऐकणं नाही होत, मला अटॅक येऊन जाईन आता. तू नको जाऊ, नको जाऊ तू. राहू दे बाबा, तू नको जाऊ, तू इथंच बसली राह. मी घरी जातो, मला भूक लागली आता, जेवतो बाई मी. जेवायची इच्छा नाही होऊन राहिली. माझी सुन्न पोरगी वाट पाहून राहिली असेल. मी घरी जातो, जाऊ दे. इथंच निपटून टाकते, काय निपटलाय तर इथंच निपटून टाका. माया मागं काही कोणी येऊ नका, महापुरीला काही माहित पडू देऊ नका. काय होते व, बोलाच लागते. बोललं नाही तर अजून अजून फायदा घेते मग. थांब ना माय शांते, गेले नाही ना दिवस. नको बोलू, नको बोलू, राहू दे. बोल नको तू, नको बोलू. कोणीच नका बोलू व. माय मला बेकार वाटलं म्हणून रडली मी. जाऊ द्या, नका बोलू, नका बोलू, कोणीच नका बोलू. कशी हो तू? बोलू दे ना, मी जातो तिच्यासोबत. मी जातो, मी काय कमी आहे काय? मी जातो. मीच काय राहतो मग, मी जातो. कोणीच नका जाऊ माय, कोणीच नका जाऊ. साऱ्या इथंच राहा. हो इथंच राहा, नका जाऊ. हो काय नाही तुम्ही मथे मला बोलली, तुम्ही काय मनात पडता. तुमची धुन घेणं साजरी ते. जाऊ द्या, काही बोलू नका. जाऊ दे, जेव्हा बोलायचा टाइम येईल तेव्हा एवढे भिडू तिची चांगली वरात काढू. राहू द्या, आता काही भांडू नका. जाऊ द्या बापा, जिचं तिचं मिटवा, काय वाद वाढवता. ठीक आहे बाई, जाय वहिले घरी नेऊन दे, भूक लागली म्हणते. जेवण नाही तर इथंच. नाही नाही, माई सोन माई पोरगी वाट पाहत असन. चल वो घरी, मला सोडून द्या बापा. तोंड घेऊन पुसून घेतो साजरं मी आणि घरी जातो. चल बापा घरी, लय वेळची बाहेरच आहे व मी. चल बापा. हो जाय, रडणं पडणं बंद कर, नाही तर त्या पोरीला सहन होईल नाही. ती पोरगी जाईन भांडाले, आम्हाला थांबवलं तू ना. ते पोरगी थांबणार नाही बाई, लक्षात ठेवजो. हो डोळे घे पुसून घे साजरे. हो हो बापा शांते, हो बापा, जातो मी, तोंड घेऊन पुसून जातो. अमय आई आली बी तू? मी तुला पावालेच निघाली होती व आता. लय वेळ झाला म्हटलं, माय माय मायने आली म्हणून बिचारी मी तुला पावाले निघाली होती. पाय किती कदरीची आहे मी तुझ्यावाल्या. अरे आला का आई? या या जेवण करायला ताई. आता आल्या आई, आपण जेवण करू सोबत. हो चला. आई काय झालं तुले? काऊन काऊन चिमला बोकड्यावानी आहे व तू? काय झालं तुले? कुठे काही नाही झालं मला. काही नाही झालं मला. काही नाही झालं व. काहीच नाही झालं मला. अमाय काही नाही झालं म्हणतं, लढल्यावानी आवाज येते. आई काय झालं? तू होश मध्ये आहे ना? वहिनी यावर इकडे, काय झालं ताईले? आई अगं बाई, काय झालं आई ना? आई रडत आहे. आई का बरं रडत आहे तुम्ही? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? आई काय झालं व, काऊन रडून राहिली? काय झालं? कोणी बोललं का तुला काही? आई सांग ना माय, काय मेन घुमण्यासारखी राहून राहिली हो बापा. बाप लावला मला. काय झालं? कमला बांधल्या माझ्यासोबत, पाप लावला. तुले म्हणे पाटलाच्या पोरासोबत चालू आहे म्हणे, तू म्हणे आवे कर आहे का? असं तुले पाप लावलं, मला पाप लावलं. लय रंगाचे बोलल्या बाई, लय रंगाचे बोलल्या बाई, मला सहनच नाही होऊन राहिलं. काय सांगून राहिली? दल्ले काऊन होत नाही ठेवून द्यायच्या? होत नाही ठेवून द्या लागत होते चांगल्या 4-5. चालली फिसक्या गायत घरी. एवढी पागल आहे तू आई, एवढी पागल आहे. फिसक्या गायत चालल्या लागते घरी. मी म्हणतो तिथंच एक घाव 2 तुकडे करून टाकायला लागत होती. एक तर तू जैलात गेली असेल, त्या जैलात गेल्या असत्या. काय सवय त्याचं नुसतं मागं लागलं, काही काही पापा लावणं. चल बरं जाऊन भांड तुम्ही त्याच्यासोबत, वांडाय कुत्र्याई सोबत. लय शिन्नालपणा करू राहिल्या त्या. नाही नाही, जाऊ नका तुम्ही, जाऊ नका. हो हो, एवढ्या रंगाचे त्या बोलल्या, तू ऐकून घेतलं नाही? आपण पडलं आहे का नाही? ऐकून घेतलं तू न, म्हणजे ऐकून घेणाऱ्यातलं बाई काय आपण? लय हुशार आहे त्या. असं त्या ताईच्या शाईन्या, तुमच्या घरच्या शाईना म्हणून तुम्ही जाऊन झाप तर ताईले. आज मी जायला जाणार, त्या जायला जाय, वांडाय कुत्र्या. मायने लढवलं ताई ना. नको सुनबाई, सांगितले नको जाऊ. काय लावलं सासूबाई तुम्ही? तुम्हाला सांगितलं मी किती वेळा, झुकायचं नाही, झुकायचं नाही. चुकलं तिथं झुकायचं नाही. चुकलं तिथं ठीक आहे, झुकलेलं नाही. चुकलं तिथं कशाला झुकल्या तुम्ही? मी तर म्हणतो तुम्ही ते मारूनच यायला. ननदबाई बरोबर बोलताय. नुसतं एक घाव 2 तुकडे काय याच्यात मारून टाकायला पाहिजे होतं, चालले लागत होतं. चालल्या तुम्ही पण फिसक्या काय. वा रे वा, तुम्हाला घरी तर खूप बोलता येते, तिथं बोलता नाहीत का तुम्हाला? नका हो माय, नका भांडू ना माय, नका जाऊ ना. तमास खोलेपणा नका करू हो बापा. ऐका व, शांती म्हणे भांडायला जातो म्हणे, पण मी नाही जाऊ द्यायला व बापा. हो हो, तूच राय घरात बसली, तूच दबली राय. आम्हाला काही नाही करावं लागत नाही. हो हो, म्हणजे बिनफालतूच लोकांचे बोलणे ऐका, अंगावर घ्या. लय सुद्धा बोलते का त्या? त्याचे बोलणे पाहिले ना मी, कसे कसे राहते तर. आणि तुला पाप सांगितलं त्याच्यावर मी वैकून घेतलं त्याला. त्याच्यासोबतही मी 1 वर्ष काढला. कायले म्हणते 1 वर्ष? दोस्ताना होता चांगला गैरा. त्याचा खून खून ओळखतो मी कसा आहे काय तर. आम्हाला नको सांगू, जाऊ नको ना, असं नाही तसं नाही. तवाच बोलावलं असतं ना, 1 घाव 2 तुकडे केले असते. चला बरं ताई, चला. हो हो वहिनी, चला चला लवकर. हे आईच्या मताने काही नका ऐकू, चला. नका जाऊ ना माय. सारा खानदानीले तमास करून टाकला बाई त्या 2 बायकाईनं. सारा खानदानच तमाशा करते माई वाली. हात माय ऐकत आहे नी बापा, नका जाऊ ना वा, नका जाऊ ना. वांडाय बकऱ्या, नका जाऊ म्हटलं तरी जाते. जा जा. मला म्हणते घरात बसली राहायचं, दबली राहायचं. सुनाई म्हणते घरात काही बोलतं म्हणते. बरोबर आहे तेच, बरोबरच आले. कावाय डोंगर बसके, मामाईले काऊन बोलली वा तू? कायले मामाईले पाप लावले वा? असं काय केलं मामाईने? ते गाठोडं खाल्लं का वा? डोंबऱ्या भोकाचे. ओ तभी तो मैं बोलू, चंपा गली नहीं है अभी तो.
ती वाली भाऊजाई म्हणजेच भावाची बायको. अय्या, तुमच्या नंदा भाऊजाईचं इतकं घट्ट नातं आहे का ग? सोबत सोबत भांडायला पण आल्या. चला भांडा. काय म्हणता? तुमच्या मायने काऊन रडवलं? तुमची माय फुसकी निघाली म्हणून तर आम्ही तुमच्या मायने रडवू शकलो. सो आता आम्ही त्यात आमची जीत झाली. खऱ्याची जीत होत असते ना, तर खऱ्याची जीत झाली, खोट्याची हार झाली, म्हणून तुमच्याही रडत रडत घरी आली बाई. अय्या, जास्त बोल नको तू, जास्त बोल नको. या का रायपडीत खालीच पाळण आता जैरी कुठचे. काय पाप लावले तुला मायले? काय पाप लावले म्हटलं? त्या मायला असेच पाप लावतं काय तू? त्या सासूला लाव ना पाप. त्या सासूले तर मारता मारता वाचवलं आम्ही ना, मारता मारता वाचवाले. जाणं त्या मायले मारणं, सख्या जिनं जन्म दिला ना तिला मारणं जाऊन. काय लोकांच्या मायले बोलता रंगारंगीची, त्या मायला अशीच बोलली असती का? त्या मायला अशीच बोलाले तर वांडाय कुत्रे, वांडाय बकरे. एक बाई म्हणून एका बाईची इज्जत करत जाणं काऊन? माणशा बाई का माणशा कुठची? शिनाल तोंडे. नाही वा, तिच्या मायचे तसे संस्कार असन ना, तिची माय तशीच घुबडी नसन, म्हणून तर पोरीवर असे बेकार संस्कार पडले, बेकार संस्कार पडाले. वांडाय, किती दिवसाची आमच्या माग लागली व तू जैरी कुठचे. करणं एखादा नवरा, जाणं एखादा श्रीमंताच्या घरी, कायले झुळता दुसऱ्याले पाव पाव, दुसऱ्याले पाव पाव झुलाले. जाणं करणं नवरा 10 कर 11 कर. तू काय होते नवरा जेला टाकून इथं सटव्यासारखी राहून राहिली. वांडाय, लोकांना नाव बोट ठेवता, स्वतःचा अंधार पाय ना काय तर स्वतःचा अंधार पावाले तर स्वतःचा नवरा ठेवते घरात दाबून दाबून बेवड्या भोकाचा. त्याले नाही मारत, त्याले नाही सुधारायचा प्रयत्न करत नाही. जैरी म्हणजे चांगल्या लोकांच्या घरात सत्यानाश करायची कामं तुला दिले आहे का वा? तुला दिले आहे का म्हटलं? जाणे एखादं चांगलं काम करून पाहिनं, चांगले माणूस बनून पाहिनं. वांडाय, शिनाल बकरे. ओ हो 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 बाई ग. अय्या, किती घाण बोलतात ग तुम्ही. शी बापा, मला खूप गिल्टी फील होत आहे ग यांच्यासोबत. कुठले गवार, कोणते गरीब आहे ग हे हाकल्यांना. हाडं, शी बापा. हाकल गे यांना. अगं बाई, मला किळस येत आहे ग बाई यांची हाकल्यांना. हाडं कुत्र्या. पाय व माय, बुडगी कोण बोलणं नाही झालं व त्या थेटगी कोण चालल्या व माय. मायच्या बकड्या, मायच्या प्रेमी. बापा बापा बापा, सासूवर मायवर किती प्रेम उतू येऊन राहिलं माय. सासू जर अशी सासूच्या डोळ्यातून पाणी काय पडलं. चालली माय सून बचल बचल कराले. घरात लागन तर अंधार असन, सुनीचा पोरीचा अंधार असन लागेस तर माय बाई. पाय व बापा, किती झुरणी पडला बाबा मायले. तोंडावूनच दिसून राहिलं बापा. एवढ्या झुरणी नका पडू माय. सासू बाई तुई आवा, ते किती काही काय करतो, शेवटी पोरीची सासू राहते. माय व पाय व माय, झुरणी पडली व बापा. दोघी जणी आल्या माय चमच्या मायच्या. माय असं अपार प्रेम राहू द्या व माय तुमचं व बापा. माय किती शान शान मुली आहे व बापा तुम्ही. काय नाटक करून राहिला तुम्ही? कुत्र्या वानाच्या मायले रडवलं. आणि कायचं वय व? मी याच्या गाडीवर जातो, मी त्याच्या गाडीवर जातो, मी कोणाच्या गाडीवर जाऊ? तुले काय फरक पडून राहिला? आणि तुले काय फरक पडून? त्या नवऱ्याच्या गाडीवर चालली का मी? का त्या शेजाऱ्याच्या गाडीवर चालली? का त्या परिवारातल्या एखाद्या धगड्याच्या गाडीवर चालली मी? सांग बरं, कोणाच्या गाडीवर चालली तर? आणि कोणाच्या गाडीवर जाऊ? तुला काय फरक पडून राहिला? नाही काय फरक पडून राहिला जैरी कुठचे व? एवढं साय तर कायले लग्न केलं मग? राहती तशी संटी, करती 10 नवरे, फिरते का याच्या त्याच्या गाडीवर. लोकायला पाप झुरता न पाप लावता डोमळ भसके. का त्या उरावर येऊन बसली मी? त्या उरावर येऊन बसाले. मोठे तुले जैरीपणा सुटते तवा, जैरीपणा सुटाले. एखाद्या संसारात गुतली असते एखादी बाई, नवरा सुधरवला असता, सासूले चांगलं पाहिलं असतं, पोराले चांगलं पाहिलं असतं. तर नाही, लोकांचे घर फोडून काय भेटते व तुले तमासखोऱ्या वानाचे? नाही व, खानदानीच पैदाइश तशी असन ना तिची, खानदानी पैदाइश तशी असाले. ओ ला 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 ला. अय्या बाई, बघितलं का ग कमला? किती सुधारली ग कलावती, बघितलं का? माय आमच्यासोबत होती तर होती कशी, आणि यांच्यासोबत गेली तर झाली कशी. अय्या, किती सुधारली, किती चांगले संस्कार आले ग बाई तुझ्यामध्ये. संस्काराची काही ट्युशन असेल तर लावून दे ना ग आम्हाला सुद्धा काम आहे ग त्याचं. लावून दे ना ग प्लीज. आय हाय 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 अनारकली, कितनी सुधर गई व तुम. बापा बापा, कोणाचे संस्कार आहे? शांताबाईचे आहे का गंगाचे आहे का पार्वतीचे आहे का रश्मीचे आहे का कोणाचे संस्कार आहे व माय तुझ्यावर बापा? माय बाई, किती साजरे संस्कार पडले व माय. आमच्यासोबत होती कशी, आमच्यासोबतच चांगली होती माय. वांडायचे संस्कार पडले बाई तुझ्यावर, वांडाय लोकांचे संस्कार पडाले. अरे छोड़ छाड़ के अपने सलीम की गली, अनारकली डिस्को चली, चली रे चली ये डिस्को चली. अगं बाई, किती सुंदरली बाई 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 लाडू बाई. दृष्ट नाही लागो बाई कोणाची. ओ मोडले बाई बोट. तुला माहित आहे का ग, लोक आधी किती वाचत होते, किती घाण घाण कामं करते, आणि आता सुधराचा किती बहाणा करते. म्हणजे आपल्यासारखे सर्वसाधारण लोकच नाहीये. हे बघ, कपटी लोक आपल्या समोरच कपटी लोक आहे. किती कपटी आहे ग तू छान तरी आहेस का? आणि सांगत आणि वागते तर इतकी चांगली की बाई बाई बाई, म्हणजे आईची गुरुच आहे. गुरु तुझी आईच जशी बाई, तू आमच्या सोबत राहून गेलेली आहे ग. तू कशी आहे, काय आहे, सगळं तुझी हिस्ट्री आम्हाला माहित आहे. तू चांगला बनण्याचा प्रयत्न नको करू, तुला शोभून नाही दिसत आहे ग ते. सॉरी बच्चू, सॉरी. तुला नाही शोभत आहे, प्लीज दुसरी ऍक्शन. तुम्ही तशाने ऐकान,
पाय मी सांगून राहिली चांगली वैनावर ये तर अशी झोळपण का पाणी मागशील तर पाणी नाही दिन पेवाले. पाणी मागायची तुला जबान नाही राहीन. सांगून राहिली हदीत राय चांगली बोल शिन्नालपणा करू नको इच्छान. मगांपासूनची बाई खिल्ली उडून राहिली. अव पागल समजते का तू वगैरे चूत्या समजून राहिली वा. डोमळ भसके डोमळे अव गुन्हे तशी जाय रंग रूपाली तशी जाय व तू. हेलो दोस्तों, आपको पागल और चूतिया समझने का क्या है? आप पागल भी हो आप चूतिया भी हो, उसमें समझने का क्या है भाई? अगर तू स्वतः आईस थी तो समझे तो काय नहीं का. अरे हम अमीर लोगों के लिए सस्ता क्या महंगा क्या, जिस चीज पर दिल आ जाए वो चीज खरीद लिया तो फिर भी क्या गम है ना. अरे हम तो तेरे को भी खरीद सकते हैं और तेरे को क्यों जलेंगे मेरे भाई. आप तो ऐसे ही बोल रही थी ना कि हम जल रहे. अरे भाई हम किसी का पति भी खरीद सकते हैं तो जलने की बात ही नहीं है. हम इतने स्टैंडर्ड लेवल के जो आदमी नहीं महिलाएं हैं. अब आगे आता हे काय आहे ना मला मारणार आहे वाटते. तर मला असं वाटते की तुम्हाला आजच मारलेलं दाखवायचं नाही मला. सॉरी पब्लिक. आणि मी काय म्हणते तुम्हाला उद्या दाखवते मी तुम्हाला कशी मारते. तर आज नाही दाखवत. आज मला काम आहे मला स्टडी करायची आहे तर उद्याच मारते मी यांना. आज आहे इतकंच खूप झालं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भांडण इथेच संपलं असं नका समजू. भांडणाचं आखरीचं टोक आखरीचं शिखर जे आहे ना ते खूप उंचावर आहे. आय मीन टू से लवकर संपणार आहे पण थोडं तर वेळ लागणारच ना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगून दे जा बापा. आणि उद्या तर मी नवीन टाकतेच. बाय गाईज. फिर मिलेंगे नाही. उद्या यायची अशी धुतोकानी यायला पाहिजे. याचा नाही जबान फोडून टाकली यायची. नावाची प्रिया नाही प्रियाची शिया नाही झाली नाही प्रियाची क्रिमिनल झाली नावाचीच प्रिया नाही. माझ्या नवऱ्याचं टकलाय केस उगवून टाकून माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर. कमी समजते हे आम्हाला उद्दास तोंडी.